श्री बालाजी पतसंस्थेला 3,20,00,000चा निव्वळ नफा. मदन कारंडे. श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इचलकरंजी या संस्थेला सन 2025-2026 या आर्थिक वर्षात निव्वळ नफा 3,20,00,000 रुपये इतका झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मदन कारंडे यांनी दिली. सन 2025-2026 या आर्थिक वर्षात संस्थेकडे ठेवी 163,75,00,000 असून 131,21,00,000 इतके कर्ज वितरण केलेले आहे. संस्थेची सभासद संख्या 2,229 इतकी आहे. संस्थेचे वसूल भाग भांडवल 7,26,00,000 असून संस्थेचा राखीव व इतर निधी 23,63,00,000 इतका आहे. संस्थेने राखीव निधी रुपये 6,53,00,000ची स्वतंत्र गुंतवणूक जिल्हा मध्यवर्ती बँकेत केलेली आहे. संस्थेने एकूण ठेवीच्या 37.88% इतकी सुरक्षित गुंतवणूक रक्कम रुपये 62,04,00,000 इतकी केलेली आहे. संस्थेचा एकूण व्यवसाय 294,96,00,000 इतका झालेला असून खेळते भांडवल 206,70,00,000 इतके आहे. संस्थेचा CRAR भांडवल पर्याप्तता निधी 14.64% इतका आहे. संस्थेचा CD रेशिओ 73.58% इतका आहे. संस्थेचा NPA 0% आहे. संस्था सभासदांना दरवर्षी 10% लाभांश देत आली आहे. यावेळी उपाध्यक्ष शिरीष कांबळे, सुनील पाटील, गजानन कडोलकर, भगवान कांबुरे, विजय बाबर, संजय घाईतिडक, कल्लेश्वर वाघमोडे, सचिन शिंदे, सौ बबिता माचरे, श्रीमती दिशा जाधव, शिवाजी कारंडे, संजय झुंजकर, सल्लागार मंडळ कादर तहसीलदार, शीतल दत्तवाडे, राजेंद्र पारिख, संदीप जाधव, विजय पाटील, शशिकांत राक्षे, यशवंत दळवी, सुनील शिंदे, जनरल मॅनेजर दिनेश रेंदाळकर, असिस्टंट जनरल मॅनेजर भारत गिड्डे उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी. स्वागत त्या ठिकाणी करतो. खास करून या आर्थिक वर्षामध्ये प्रामुख्यानं पाहायला गेलं तर अत्यंत चांगल्या पद्धतीची वाढ या ठिकाणी झालेली आम्हाला त्या ठिकाणी दिसते. खास करून सभासदांची संख्या जर आपण पाहिली तर 22,529 म्हणजे 1,852 सदस्यांना त्या ठिकाणी पुण्याचा मान त्या ठिकाणी आम्ही दिलेला आहे. त्याचं आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशानं सहकार खात्यानं दिलेलं कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी जे विचारानं जे या पतसंस्थेची जी सुरुवात केली त्याच उद्देशानं बालाजी नागरी पतसंस्था या ठिकाणी काम